यस तर नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण एक काम करू. इयत्ता 10वी गणित भाग 1 आपली जी चाचणी परीक्षा जी आहे, तर त्या चाचणी परीक्षेच्या अनुषंगाने जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते महत्त्वाचे प्रश्न बघूयात, की बाबा चाचणी परीक्षेला नेमके कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर त्यावरती आज आपल्याला चर्चा करायची आहे. तर ते प्रश्न आपण बघूयात पहिल्या प्रकरणानुसार. तर बघा 20 मार्काची आपली परीक्षा असते. तर या 20 मार्काच्या परीक्षेसाठी बऱ्याच ठिकाणी पहिलं आणि दुसरं प्रकरण आहे. बरोबर काही विद्यार्थ्यांना घटक चाचणीला पहिलं आणि दुसरं प्रकरण आहे आणि काही विद्यार्थ्यांना 3 प्रकरण आहे. तर मी तीनही प्रकरणांचे महत्त्वाचे प्रश्न सांगतो. ज्यांना 2 प्रकरण आहेत त्यांनी 2 प्रकरणांची तयारी करा. ज्यांना 3 प्रकरण आहेत त्यांनी 3 प्रकरणांची तयारी करा. तर बघा मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट पान नंबर बघा. पान नंबर या ठिकाणी तुम्हाला सांगतो सुरुवातीचा पान नंबर 3 वरती बघा. पान नंबर 3 वरती बघा हे एक गणित आहे. हे गणित जरा समजून घ्या. 15x अधिक 17y बरोबर 21 आणि दुसरं आहे 17x अधिक 15y बरोबर 11. तर ही जी 2 समीकरण आहेत, तर इथं 2 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील. पहिला प्रश्न येईल बाबा हे समीकरण सोडवा. असा एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा बरं का वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. पहिला एखादा प्रश्न येईल की बाबा हे समीकरण सोडवा. असा येऊ शकतो किंवा या ठिकाणी असा प्रश्न येईल की x अधिक y ची किंमत काढा. x अधिक y ची किंमत काढा किंवा या ठिकाणी असा प्रश्न येईल की x वजा y ची किंमत काढा. अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. ओके. तर या प्रकारचा एखादा प्रश्न आपल्याला या वर्षीच्या या परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्याच्यामुळे या प्रश्नाची सुद्धा तयारी करा. या प्रश्नाची तयारी अशी करा की या प्रकारचा कुठलाही प्रश्न आला तरी मला सोडवता आला पाहिजे. त्याच्यानंतर सराव संच 1.1 मधला 7वा आणि 8वा प्रश्न. सराव संच 1.1 मधला 7वा आणि 8वा प्रश्न जो आहे याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. कारण हा 7वा आणि 8वा प्रश्न सुद्धा खूप इम्पोर्टंट आहे. या टाइपचा प्रश्न आपल्याला परीक्षेला येतो. ओके. याच्यानंतर बघा, याच्यानंतर आपण इथे बघा सराव संच 1.2. 1.2 मध्ये शक्यता आहे जास्तीत जास्त तुम्हाला 1.2 मधला बघा हा पहिला जो प्रश्न आहे. अशा प्रकारचा टेबल तुम्हाला येऊ शकतो. सांगतो अशा प्रकारची सारणी आणि अशा प्रकारचा टेबल जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण हा टेबल बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा येत राहतो. इथं समीकरण वगैरे बदलेल किंवा याच्या आतल्या किमती बदलेल, पण या प्रकारच्या टेबलची तयारी ठेवा. तर अशा प्रकारचा जर मला टेबल आला, तर तो मला पूर्ण करता आला पाहिजे आणि आलेख पद्धतीने समीकरण सोडवा हा जर प्रश्न असेल, तर याच्यातलं फक्त पहिलं एक गणित करा. ओके. याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, सराव संच 1.3. तर या 1.3 मध्ये बघा तुम्हाला निश्चयकाच्या किमती काढा. हा प्रश्न हमखास येतो. इथं तुम्ही हे पहिलं, दुसरं, तिसरं ही 3 गणितं बघून जा. या टाइपचं कुठलंही गणित येऊ शकतं. फक्त आपलं काय टार्गेट बाबा, मला या प्रकारचं गणित सोडवता आलं पाहिजे. या प्रकारचं कुठलंही गणित येऊ द्या, ते मला सोडवता आलं पाहिजे. हे जरा डोक्यामध्ये ठेवा. ते खूप महत्त्वाचं आहे. ओके. तर त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस अशी करा, की या प्रकारचं कुठलंही आलं तरी बाबा मला गणित जमेल. अतिशय सोपं गणित आहे. निश्चयकाची किंमत काढायला आपल्याला 100% प्रश्न येऊ शकतो आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे बघा आता आपण क्रेमरच्या पद्धतीने समीकरण सोडवा बघा. क्रेमरच्या पद्धतीने समीकरण सोडवा. हा प्रश्न बघा. हा प्रश्न किती नंबरवरती आहे? पान नंबरवरती. पान नंबर 14. पान नंबर 14 वरचा जो हा प्रश्न आहे सोडवलेलं गणित आहे. क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवा. आता हे गणित जरा बघा. हे गणित बघा. असं करा की या प्रकारचं कुठलंही गणित येईल. क्रेमरची पद्धत तुम्हाला येणार. क्रेमरची जर पद्धत आली तर 3 गुणांसाठी येईल. त्याच्यामुळे या क्रेमरच्या पद्धतीकडे खूप लक्ष द्या. अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. ओके. या क्रेमरची पद्धत जी आहे तिची तयारी करा. इथं कधी-कधी काय आलं माहिती आहे का? क्रेमरच्या पद्धतीने समीकरण सोडवण्यासाठी डीची किंमत काढा. कधी-कधी म्हणतील फक्त डीची किंमत काढा. कधी-कधी म्हणतील फक्त डीएक्सची काढा. कधी-कधी म्हणतील फक्त डीवायची काढा. कधी-कधी म्हणतील डी, डीएक्स, डीवायच्या किमती काढा. तिघांच्या किमती काढा. कधी-कधी म्हणतील फक्त डी आणि डीएक्सची काढा किंवा कधी-कधी म्हणतील सोडवा. सोडवा म्हटलं की एक्स आणि वायच्या सगळ्या किमती काढायच्या. ओके. चला. क्रेमरची पद्धत लक्षात घ्या. आता सराव संच 1.4 जो आहे त्याच्याकडे आपण बघूया. सराव संच 1.4 हा अतिशय महत्त्वाचा आहे. 1.4 मधलं का बघा, हे पहिलं गणितच बघा. या टाइपचं तुम्हाला गणित येऊ शकतं. बाकी दुसरी जी पुढची जी गणित आहे ती 4-4 मार्काची आहे. आलं तर पहिलं गणित नाही तर ते पण नाही येणार. आणि 1.5 मध्ये शाब्दिक गणित आहे तुम्हाला. तर 1.5 मधली तुम्हाला जर येऊ शकतात तर पहिलं, दुसरं जी छोटी-छोटी गणित आहेत. बघा जसं की या ठिकाणी पहिलं गणित तुम्हाला येऊ शकतं. पहिल्या गणिताची तयारी करा ते चांगलं आहे. आणि त्याचबरोबर तिसरं एक गणित आहे. पहिलं, तिसरं आणि चौथं हे 3 गणितं जी आहेत या तिघांची तयारी करा. याच्यानंतर बघा याच्यामध्ये लक्षात घ्या, हा प्रश्न संकीर्ण प्रश्न संग्रहमध्ये बहुपर्यायी प्रश्न. सगळ्यांचे बहुपर्यायी प्रश्न. पहिला, दुसरा, तिसरा बहुपर्यायी प्रश्न करा. बहुपर्यायी प्रश्नामधलेच काही प्रश्न 3-4 मार्काला तुम्हाला येतील. ओके. बघा हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा
बहुपर्यायी मधले सगळे प्रश्न करा, बाकी नाही काय केलं तरी चालेल. आता आपण दुसऱ्या प्रकरणाकडे वळूयात. मित्रांनो, दुसऱ्या प्रकरणातला जो सराव संच 2.1 आहे, हा अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे. का माहिती का? सराव संच 2.1 मध्ये प्रत्येक प्रकारचं गणित आहे. बघा तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट, कुठलं वर्ग समीकरण आहे की नाही ते ओळखा. या प्रकारचा प्रश्न 100% येतो. सगळे प्रश्न करायचे. दुसरा, तुम्हाला दिलेलं समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात लिहून ABCच्या किमती काढा. हा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. आणि त्याचबरोबर पाचवा एक प्रश्न जो आहे याची तयारी करा. पहिला, दुसरा, तिसरा आणि पाचवा या 3 प्रश्नांची इथं तयारी तुम्ही करा. इथं k ची किंमत काढायला वगैरे तुम्हाला प्रश्न येतो. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला वर्ग समीकरण अवयव, तुम्हाला सांगतो वर्ग समीकरण सोडवण्याच्या ज्या 2 पद्धती आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो अवयव पद्धत आणि सूत्र पद्धत या 2 पद्धती जरा बघून जा. बघा, समीकरण 2.4 मध्ये सूत्र पद्धत आहे. मी आता तुम्हाला 2.4 वगैरे सांगत नाही. डायरेक्ट आपण 2.5 कडे वळूयात. पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगून ठेवतो, की या 2 पद्धती 100% बघा. कुठली पद्धत? अवयव पद्धत. अवयव पद्धतीने समीकरण सोडवा आणि सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा. या 2 पद्धतींची तयारी करा. या दोघांपैकी दोन्ही पद्धतींवरती प्रश्न विचारला जाईल. अवयव पद्धती 2 मार्काला, सूत्र पद्धती 3 मार्काला. मित्रांनो, ही 2 गणितं करूनच जा. अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा हा प्रश्न येऊ शकतो आणि सूत्र पद्धतीने वर्ग समीकरणे सोडवा हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, जो 2.2 आणि 2.4 मध्ये. याच्यानंतर बघा, हा एक प्रश्न, विवेचकाची किंमत काढा, म्हणजेच बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढा. या प्रश्नाची तयारी करा. पान नंबर बघा, तुम्हाला सांगतो पान नंबर 45 वरती हा प्रश्न आहे. विवेचकाची किंमत काढा तुम्हाला येणार 100%. समीकरण बदलल पण विवेचकाची किंमत काढा प्रश्न येतो. त्यामुळे या प्रश्नाकडे जरा व्यवस्थित तुम्ही नीट लक्ष दिलं पाहिजे. विवेचकाची किंमत काढा, नंतर मुळांचे स्वरूप ठरवा. हा एक प्रश्न 2 मार्काला फिक्स असतो. विवेचकाची किंमत काढा आणि मुळांचे स्वरूप ठरवा. या दोघांची चांगली तयारी करा. ओके. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट प्रश्न आपल्याकडे आहे, की सांगतो तुम्हाला. बघा इथे बघा, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न मगाशी आपण घेतला. ज्या वर्ग समीकरणाची मुळे -3 व -7 आहे, असे वर्ग समीकरण तयार करा. वर्ग समीकरण तयार करायला तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे वर्ग समीकरण तयार करता आलं पाहिजे. या प्रश्नाची एक जरा चांगली तयारी करा. त्याच्यानंतर तुम्ही बघा 2.5 मध्ये आता मी तुम्हाला सांगितलं, विवेचकाची किंमत काढा याची तयारी करायची आहे. मुळांचे स्वरूप ठरवा याची तयारी करायची आहे. ओके, हे पण सांगितलं. आता 5वं आणि 6वं गणित याच्यातलं जरा थोडंसं नीट व्यवस्थित करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, या प्रकरणावरचे प्रश्न काही आहेत. आता याच्यामध्ये शाब्दिक गणितं बघितली तर पहिलं आणि दुसरं शाब्दिक गणित त्याच्याकडे जास्त लक्ष द्या आणि त्यातल्या त्यात 4थं आणि 5वं. पहिलं, दुसरं, 4थं, 5वं या शाब्दिक गणितांकडे लक्ष द्या. कारण ही छोटी-छोटी शाब्दिक गणित आहेत. तर ही छोटी-छोटी शाब्दिक गणितं तुम्हाला यावर्षी विचारली जाऊ शकतात घटक चाचणीला. बाकी 6माही परीक्षेला मोठे विचारले जातात प्रश्न. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात आलं असेल, पहिलं आणि दुसरं प्रकरण. ज्या विद्यार्थ्यांना आता त्याच्यानंतर बघा, मी तुम्हाला म्हटलं बहुपर्यायी प्रश्न सगळे करा. जसं की कोणते वर्ग समीकरण आहे खालीलपैकी ते ओळखा, तर बी ऑप्शन करेक्ट आहे. दुसरं, कोणते वर्ग समीकरण नाही. या दोघांपैकी एक प्रश्न तर IMP आहेच, हमखास येतो. परंतु हा जो संकीर्ण प्रश्न संग्रह 2 आहे, तो संपूर्ण त्याच्यामधले फक्त बहुपर्यायी प्रश्न सगळेच करायचे, एवढं लक्षात घ्या. आता तिसरं जे प्रकरण आहे त्याच्याकडे आपण वळूयात. तिसऱ्या प्रकरणामध्ये बघा, प्रत्येक टाईपचं एक-एक गणित जे आहे त्याची तुम्हाला तयारी करायची आहे. त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला एक प्रश्न असा येऊ शकतो, की कोणती अंकगणिती श्रेणी आहे ते ओळखा. या प्रश्नाची तयारी करा. सामान्य पद आणि पहिले पद आणि सामान्य फरक दिला असता अंकगणिती श्रेणी लिहा. हा एक प्रश्न तुम्हाला हमखास विचारला जातो. या दोन्ही प्रश्नांची तुम्ही मित्रांनो चांगली तयारी करा. त्याच्यानंतर सराव संच 1.2 चा जर विचार केला, तर 1.2 च्या अगोदर ही सोडवलेली जी गणित आहेत त्याच्याकडे बघा. जसं की पहिलं गणित, पान नंबर इथं तुम्हाला साधारणतः पान नंबर मला तर वाटतं इथे 64 पानावरती बघा. हे TN ची किंमत काढा आणि 30वे पद काढा हा प्रश्न. आणि हा दुसरा प्रश्न जो आहे, हे 2 सोडवलेले प्रश्न जरा नीट बघा. आणि त्याच्यानंतर मग इथे बघा, सराव संच 3.2 मध्ये 3.2 मध्ये बघा हा प्रश्न. दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा हे प्रश्न जे आहेत ना, हे अतिशय महत्त्वाचे. यापैकी एखादा प्रश्न तुम्हाला हमखास येतो. कुठल्याही प्रकारची प्रश्नपत्रिका असू द्या. कुठलाही पेपर असू द्या. घटक चाचणीचा असू द्या, 6माही असू द्या, बोर्डाची परीक्षा असू द्या. यांच्यापैकी एखादा प्रश्न आपल्याला हमखास विचारला जातो. त्याच्यामुळे याच्याकडे जरा लक्षात घ्या. आणि हा 6वा एक प्रश्न जरा थोडासा व्यवस्थित बघा. ठीक आहे. आणि याच्यानंतर 9वा एक प्रश्न बघा. ओके. पुढे बघा. पुढे आपण पुढचा जो आपला सराव संच आहे त्याच्यामध्ये 3.2 मध्ये बघा.
सॉरी 3.3 मध्ये 3.3 मध्ये हा पहिला प्रश्न, याच्यात आकडे बिकडे बदलून प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर हा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न. पहिला, दुसरा, तिसरा एवढेच प्रश्न बघा, कारण बाकी मोठे प्रश्न आहेत. आणि पहिला तर 6वा प्रश्न. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो आपला सराव संच आहे, त्या शेवटच्या सराव संचामध्ये शाब्दिक गणित आहेत. तर त्या शाब्दिक गणितामधलं हे दुसरं गणित आणि चौथं गणित, दुसरं, चौथं, दुसरं, तिसरं, चौथं ही 3 गणितं जी आहेत, या 3 गणितांकडे जरा थोडंसं बघा. तर अशा प्रकारे मित्रांनो, ही जी काही प्रकरणं आहेत, 3 प्रकरणं जी आहेत, त्या 3 प्रकरणांवरती आपण इम्पोर्टंट जे प्रश्न आहेत घटक चाचणीच्या दृष्टिकोनातून ते आपण पाहिलेले आहेत. तर आजच्या चर्चेमध्ये इथे थांबूयात, पण थांबण्याच्या अगोदर एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, की जर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मित्रांनो, आपण ऑनलाईन क्लास सुरू केलाय. ऑनलाईन क्लास. जर तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचा असेल, ऑनलाईन क्लासवरती आपण गणित, विज्ञान आणि इंग्रजी या 3 विषयांवर चर्चा करत असतो. रोज रात्री 8 वाजता आपला ऑनलाईन क्लास असतो आणि या ऑनलाईन क्लासमध्ये इंग्लिश, गणित, विज्ञान या विषयावर आपण चर्चा करत असतो. आणि आपलं ॲप आहे. ॲपवर हा ऑनलाईन क्लास तुम्हाला जॉइन करता येईल. ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ॲपवरती तुम्ही ऑनलाईन क्लास जॉइन करू शकताय. फक्त ₹199 तुम्ही आपला हा ऑनलाईन क्लास जॉइन करू शकताय. तर आपल्या ॲपवरती जा. त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल, किंवा तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊ शकताय आणि प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा ॲप डाउनलोड करा आणि त्यावरती हा ₹199 कोर्स परचेस करा आणि त्यावरती तुम्ही नक्कीच बऱ्याचशा या महत्त्वाच्या मुद्द्यांवरच्या ज्या व्हिडिओज आहेत त्या बघू शकताय आणि रेग्युलरली लाईव्ह लेक्चर अटेंड करू शकताय. ओके मित्रांनो, बाय सर्वांना. धन्यवाद.